नमस्कार, मी चंद्रकांत सूर्यवंशी आणि तुम्ही बघताय ते जनमंतक मराठी। मंडळी, मी आज तुमच्या समोर अतिशय एका गंभीर विषयावरती बोलण्यासाठी आलेलो आहे। ज्या लातूर शहराला आपण शिक्षणाची पंढरी म्हणून ओळखतो, लातूरचा लातूर पॅटर्न संपूर्ण जगभरामध्ये प्रसिद्ध आहे। त्याच शिक्षणाच्या पंढरीला आणि लातूरच्या पॅटर्नला काळिंबा फासणारी आणि लाजवणारी गोष्ट आणि ती घटना आपल्या लातूर जिल्ह्यामध्ये घडते। लातूर जिल्ह्यापासून काही अंतरावर असलेली चिंचुलराव वाडी आणि तिथं असलेलं नवोदय विद्यालय आणि या नवोदय विद्यालयामध्ये शिकत असलेली 6वीच्या वर्गामध्ये अनुष्का पाटोळे, अवघं 10 ते 12 वर्ष वय असावं, इयत्ता 6वी मध्ये शिकत होती ती। आपण 5-6 दिवसाचा काळ पाहिला तर 5-6 दिवसाच्या काळामध्ये आपण सोशल माध्यमामध्ये असेल, प्रसार माध्यमामध्ये असेल, फेसबुक, यूट्यूब, इंस्टाग्राम या सगळ्या माध्यमामध्ये आपण एक व्हिडिओ फिरताना, एक बातमी फिरताना पाहिली असेल। ज्यांनी कोणी बातमी पाहिली, ज्या व्यक्तीच्या समोर ती बातमी गेली त्या व्यक्तीला विचार करायला लावणारी ती बातमी आहे, बघणाऱ्याचं हृदय पिळवून टाकणारी ती बातमी आहे, ती घटना आहे। त्या संदर्भामध्ये आज मी तुमच्यासाठी बोलणार। आपण जनमंतकच्या माध्यमातून 3-4 बातम्या, अनुष्का पाटोळेचे काही व्हिडिओ जी की नवोदय विद्यालयामध्ये ती लागलेली होती त्यावेळेसचे काही व्हिडिओ आपण तुम्हाला प्रसिद्ध केलेले आमच्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील। आज मी तुमच्यासमोर यासाठी आलोय की अनेक पैलू, अनेक अँगल या घटनेसाठी आहेत। ज्या पद्धतीनं आत्महत्याचा बनाव रचण्यात आला, तिथल्या नवोदय स्थित कर्मचाऱ्याने हे सगळा प्रकार केला, त्या संदर्भातला FIR जी कॉपी आहे त्याचा झेरॉक्स माझ्या हातात आहे आणि त्या संदर्भामध्ये आपण बोलणार आहोत। सुरुवातीला याच्यामध्ये कलम कोणत्या लावण्यात आलेल्या आहेत की जे अनुष्का पाटोळे यांनी आत्महत्या केली म्हणतायत, त्या संदर्भातल्या नवीन कायद्यानुसार भारतीय न्याय संहिता BNS 2023 कलम 108, भारतीय न्याय संहिता BNS 2023 कलम 115/2 भारतीय न्याय संहिता BNS 2023 कलम 3(5) अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम 1989 हे सगळे कलम या प्रकरणामध्ये लागलेले आहेत। आता आपण बातम्या पाहिल्या, त्या आईचा आक्रोश पाहिला, वडिलांचा आक्रोश पाहिला, गावकऱ्यांचा आक्रोश पाहिला आणि ही FIR दाखल झाली ती 2 दिवसानंतर। तिची FIR ची कॉपी माझ्या हातामध्ये आहे आणि मी त्या संदर्भामध्ये आज बोलणार आहे। अनेक प्रसार माध्यमामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या बातम्या येत आहेत, पण FIR कॉपी ही एक सत्यता असते जी की फिर्यादीने केलेली आहे। फिर्यादी अनुष्काचे वडील आहेत। त्यांचं असं म्हणणं आहे की फिर्यादी जबाब त्यांनी दिला आहे दिनांक 5/1/2026 रोजी। मी किरण कुमार श्रीमंत पाटोळे, वय वर्ष 36, व्यवसाय मजुरी, राहणार टाका, तालुका औसा, जिल्हा लातूर, जात हिंदू माग, मोबाईल नंबर दिलेला आहे। त्याचबरोबर सक्षम MIDC पोलीस स्टेशन लातूर येथे हजर राहून फिर्याद जबाब सांगतो की मी वरील ठिकाणी माझी पत्नी कीर्ती, वय वर्ष 32 वर्ष, मुलगा अथर्व, वय वर्ष 9, मुलगी अनुष्का, वय वर्ष 12 यांच्यासह राहण्यास आहे। तसेच माझी मयत मुलगी नामे अनुष्का किरण कुमार पाटोळे, वय वर्ष 12, ही वर्ष जुलै 2025 पासून इयत्ता 6वी वर्गात जवाहर नवोदय विद्यालय चिंचुलराव वाडी लातूर येथे शिक्षण घेत होती। ती जवाहर नवोदय विद्यालयामध्ये मुलीच्या हॉस्टेलमध्ये राहत होती। दिनांक 4/1/2026 रोजी सकाळी 9:15च्या सुमारास आमच्या टाका गावात असताना मला माझ्या मोबाईलवरती
ते नंबर सांगितला त्यांनी, तिथून फोन येतो. ती महिलेने मला जवाहर महाविद्यालयातून बोलते असं सांगून तुम्ही आत्ताच्या आत्ता अर्जंटमध्ये तुम्ही आणि तुमची पत्नी असे करून सरकारी दवाखान्यामध्ये लातूर या ठिकाणी या अशी माहिती दिली. ही माहिती सांगल्याने तात्काळ मी व माझी पत्नी कीर्ती असे सरकारी दवाखान्यात तिथे पोहोचलो व मला ज्या नंबरवरून फोन आला त्या नंबरला मी पुन्हा फोन केला. मी सरकारी दवाखान्यात आलो आहे असे सांगितले असता सदर महिलेने तुम्ही PM रूमकडे जा असे सांगितले. हा FIRमध्ये फिर्यादी किरण कुमार म्हणजे की अनुष्काच्या वडिलांनी दिलेला हा जबाब आहे. त्यानंतर मी व माझी पत्नी PM रूमकडे गेले असता त्या ठिकाणी जवाहर नवोदय विद्यालयातील स्टाफ नर्स चंदना भेटल्या व त्यांनी सांगितले की तुम्हारे अनुष्का ने सुसाइड किया है. परत एकदा लक्षात घ्या, तिथे गेल्यानंतर असं सांगितलं की तुम्हारे अनुष्का ने सुसाइड किया है और वो PM रूम में है. अशी माहिती सांगितल्यानंतर मी PM रूममध्ये जाऊन पाहिले असता माझी मुलगी अनुष्का मयत अवस्थेमध्ये मला दिसली. त्यानंतर आम्ही जवाहर नवोदय विद्यालयात या ठिकाणी जाऊन चौकशी केली असता माझी मुलगी ज्या हॉस्टेलमध्ये राहत होती तेथील मुलींकडून मला माहिती समजली की, आता हे लक्षात, हे फार महत्त्वाचं आहे बघा, म्हणजे अनुष्का ज्या ठिकाणी राहत होती तिथले काही तिचे मैत्रिणी किंवा त्यासोबतच्या सहकारी मुली राहत होत्या त्यांच्याकडून किरणला म्हणजे की अनुष्काच्या वडिलांना जी माहिती मिळाली ती बघा. दिनांक 3/1/2026 रोजी रात्रीच्या 8 वाजायची हजेरी झाल्यानंतर माझी मुलगी नामे अनुष्का हिने मुलीच्या बाथरूममध्ये भिंतीवर लव चिन्हामध्ये मुलामुलींचे नाव लिहिल्याच्या संशयावरून मुलीच्या हॉस्टेलचे सुप्रिटेंडेंट पल्लवी कंसे, जात हिंदू मराठा हिने सदरचे बाथरूमवरचे लव हे माझ्या मुलीने काढल्याच्या संशयावरून तसेच माझी मुलगी ही मांगाची आहे असे हिनवून तिला जाणून बुजून शारीरिक आणि मानसिक टॉर्चर करून मारहाण करण्यात आली होती. तिच्या त्रासाला कंटाळून माझी मुलगी नामे अनुष्का हिने दिनांक 4/1/2026 रोजी सकाळी अंदाजे 9 वाजण्याच्या पूर्वी जवाहर नवोदय विद्यालय येथील ती राहत असलेल्या हॉस्टेलमध्ये आत्महत्या केल्याचे समजले. तसेच सदर हॉस्टेलमधील लता गायकवाड देखभाल करणारी ही स्टाफ ही माझी मुलगी अनुष्का हीच नेहमी त्रास देत असायची. म्हणजे तिथं जी देखभाल करत होती लता गायकवाड ती अनुष्काचा वेळोवेळी छळ करायची, तिला टॉर्चर करायची असं देखील या FIRमध्ये नमूद करण्यात आलेलं आहे. ज्या वेळेस अनुष्काचे वडील अनुष्काला भेटायला जायचे त्यावेळेस अनुष्का ही त्यांना सांगायची की ही मला टॉर्चर करते लता गायकवाड म्हणून. त्यामुळे माझ्या मुलीच्या मृत्यूस पल्लवी कंसे व लता गायकवाड हे जबाबदार आहेत. त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी. माझा वरील फिर्यादी जबाब संगणकावर टंकलिखित केला असून तो मी वाचून पाहिला आणि माझ्या सांगण्याप्रमाणे तो बरोबर आहे आणि तो खरा आहे ते सक्षम असं लिहिलेलं आहे. आता ही कायद्याची बाजू आहे. त्याची खाली लाईन वाचली ना की मी माझा जबाब जी आहे ती माझ्या सांगण्यावरून किंवा मी माझ्या प्रत्यक्षात वाचून पाहिलं आणि त्यानंतर मी सही केली आहे. आता प्रश्न असे उपस्थित होत आहेत, जर अनुष्कानं गळफास घेतला, प्रश्न लक्षात घ्या, जर अनुष्कानं गळफास घेतला तर अनुष्काला त्या गळफासावरून उतरलंच का? ज्या ठिकाणी अनुष्कानं गळफास घेतला समजताच दवाखान्यात नेण्या अगोदर अनुष्काच्या आई वडिलांना का कळवलं नाही? हा दुसरा प्रश्न. तिसरा प्रश्न असा आहे की अनुष्काला आईच्या सांगण्याप्रमाणे ज्यावेळेस तिनं गळफास घेतल्यानंतर तिला उतरवलं गेलं
आणि तिथून जवाहर नवोदय विद्यालयातून म्हणजे चिंचोलराववाडी येथून सरकारी दवाखाना म्हणजे शासकीय रुग्णालय जे आपलं स्वर्गीय विलासराव देशमुख असं नाव आहे त्या रुग्णालयाचं, त्या ठिकाणी तिला नेण्यात आलं. तिला एका गाडीतून घेऊन जात होते, त्यावेळेस तिला डिक्कीत का टाकलं, पुढच्या सीटवरती किंवा मांडीवरती घेऊन? ते बाळ होतं छोटंसं, मग तिला डिक्कीत टाकण्याचा अर्थ काय होता? ज्या टायमिंगमध्ये अनुष्कानं फाशी घेतली त्या टायमिंगमध्ये एका रूममध्ये जवळपास 20 मुली राहतात. त्या 20 मुलीपैकी कुणीच उपस्थित नव्हतं का? तिला देखभाल करणारी ती लता गायकवाड उपस्थित नव्हती का? हॉस्टेल सुप्रिटेंडंट जी पल्लवी कंसे म्हणून तिचं नाव आहे ती तिथं उपस्थित नव्हती का? ज्या संशयावरून अनुष्काला मारहाण झाली ती घटना पालकाला का सांगितली गेली नाही? आणि तिला उपचाराला नेण्याच्या अगोदर डायरेक्ट पीएम रूम मध्ये नेण्यात कसं आलं? हे सगळे जे प्रश्न आहेत ना ते फार विचार करायला लावणारे प्रश्न आहेत. ज्या मुलीचं वय फक्त 12 वर्ष आहे, ज्या मुलीला कुठलंच व्यावहारिक ज्ञान नाहीये, आपण जर तिचे व्हिडिओ पाहिले तर किती टॅलेंटेड मुलगी आहे, किती विचार करणारी ती मुलगी आहे, आणि ती मुलगी, ती बाळ अशा पद्धतीनं सुसाईड कसं करेल? अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. प्रश्न असाही उपस्थित होतोय, जवाहर नवोदय विद्यालयामध्ये ही पहिली घटना आहे का? याच्या अगोदर काही अशा घटना घडल्यात आणि त्या अशा पद्धतीनं त्या घटनेची विल्हेवाट लावण्यामध्ये तिथली जी सुप्रिटेंडंट आहे, तिथले जे स्टाफ कर्मचारी आहेत, हे सगळे त्यामध्ये मलिन आहेत का, त्यामध्ये सामील आहेत का, अशा देखील प्रश्न उपस्थित होत आहेत. ज्या चिमुकलीचा बळी गेलाय, ज्या चिमुकलीचा बळी घेतला गेलाय, याला जबाबदार नेमकं कोण धरायचं? जे की केंद्राचं नियंत्रण असलेलं आणि लातूर जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्याचं नियंत्रणाखाली असलेलं हे हॉस्टेल, ही जवाहर नवोदय विद्यालय असताना देखील एवढा निष्काळजीपणा, एखाद्या जातीवरून हिणवणं, हे कुठल्या कायद्यामध्ये बसतं? प्रश्न अनेक आहेत, मात्र उत्तर द्यायला पुढं अजून कोणी आलेलं नाही. अर्थात त्या मुलीला ज्या FIR मध्ये ज्यांची नाव आहेत त्यांना अटक झाली आहे, त्यांना MCR झालेला आहे. पण ज्या अनुष्का आज आपल्यामध्ये नाही आहे, जी टॅलेंटेड मुलगी, जी मागासवर्गीय वर्गातून येते, फार क्वचित लेकरं, फार क्वचित अतिहुशार मुलं या जवाहर नवोदय विद्यालयामध्ये लागत असतात. आणि अशा पद्धतीनं जर मानसिक त्रास देऊन, टॉर्चर करून, मारहाण करून तिच्यावर जर ही वेळ आली असेल किंवा आणली असेल, ही फार मोठं गंभीर प्रकरण आहे. यावरती शिवेंद्रराजे जे आहेत आपले पालकमंत्री लातूर जिल्ह्याचे, SIT चौकशी करू म्हणतायत. मुख्यमंत्री म्हणतायत की आम्ही याची चौकशी, निष्पक्ष चौकशी करू. पण अजून देखील सत्यता जर बघितली तर अजून देखील अनुष्काचे आई वडील न्यायाच्या प्रतीक्षेमध्ये आहेत. अनुष्का एवढी गुणी मुलगी या असल्या बिनभरोशी शासकीय यंत्रणे
ने घेतलेला हा बळी आहे, एक भ्रष्ट यंत्रणेने घेतलेला हा बळी आहे, मानसिक जातीय द्वेषातून घेतलेला हा बळी आहे का, असाही प्रश्न आम्ही उपस्थित करतोय. आणि यावरती निष्पक्ष चौकशी व्हावी आणि अनुष्काला न्याय मिळावा. एकूणच हे प्रकरण काय होतं? मंडळी, तुम्हाला काय वाटतंय? एवढं छोटंसं बाळ खरंच आत्महत्या करू शकेल का हो? एवढ्याशा 12 वर्षाच्या वयामध्ये अशी कल्पना तर तिच्या डोक्यामध्ये आली असेल का? ज्या आपण आमच्या व्हिडिओच्या खाली, आमच्या बातमीच्या खाली भावपूर्ण श्रद्धांजलीच्या आपण कमेंट टाकतो, मात्र खरी भावपूर्ण श्रद्धांजली या चिमुकल्या अनुष्काला न्याय मिळाल्यावरच मिळेल अशी अपेक्षा करूयात. धन्यवाद.